नमस्कार. भगवद्गीतेच्या या विशेष विवेचनामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की कसं कुरुक्षेत्रावरचं एक मोठं संकट जीवनाच्या मोठ्यात मोठ्या प्रश्नांची उत्तरं देणारा एक कालातीत मार्गदर्शक ग्रंथ बनला. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. चला आपण थेट रणांगणावर जाऊया. समोर उभा आहे महान योद्धा अर्जुन, पण त्याची अवस्था काय झालीय? आपल्याच नातेवाईकांना, गुरुजनांना युद्धासाठी समोर उभे पाहून तो अक्षरशः खचून गेलाय. इतका की तो म्हणतोय, माझे अवयव गळून पडत आहेत आणि तोंड कोरडे पडत आहे. एका योद्ध्यासाठी यापेक्षा मोठं संकट ते काय असणार? ठीक आहे, तर अर्जुनाचा हा जो निराशेपासून ते ज्ञानापर्यंतचा प्रवास आहे, तो आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी पाहूया त्याचं नैतिक संकट. मग शाश्वत आत्मा म्हणजे काय हे जाणून घेऊ. त्यानंतर फळाच्या अपेक्षेविना कर्म कसं करायचं. मग ईश्वरी साक्षात्कार आणि शेवटी परमशांतीची प्राप्ती कशी होते. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. नैतिक संकट. अर्जुनाच्या संघर्षाचं मूळ नेमकं काय होतं? हे एक असं संकट होतं जिथे कर्तव्य आणि भावना समोरासमोर उभ्या ठाकल्या होत्या, आणि याच संकटातून संपूर्ण गीतेचा जन्म झाला. इथे अर्जुनाची निराशा किती खोलवर पोचली आहे ते बघा. त्याला कोणाविरुद्ध लढायचंय? तर आपलेच गुरु, काका, आजोबा, भाऊ, सगळं कुटुंबच समोर आहे. त्याला वाटतंय की या राज्यासाठी आपल्याच लोकांना मारणं हे तर महापाप आहे. तो विचार करतोय की ज्या युद्धाचा शेवट फक्त दुःखातच होणार आहे, त्याचा उद्देश काय? खरं तर तो इतका हताश झालाय की त्याला वाटतंय यापेक्षा तर शस्त्र टाकून दिलेलं बरं, प्रतिकार न करता मरण पत्करलेलं बरं. आणि मग तो क्षण येतो, दुःखाने व्याकुळ होऊन अर्जुन आपलं धनुष्य आणि बाण खाली टाकून देतो. तो लढायला नकार देतो. पण गंमत बघा, करुणेतून जन्माला आलेलं हेच शरणागतीचं कृत्य त्याला श्रीकृष्णाकडून ते महान ज्ञान मिळवण्यासाठी पात्र ठरवतं. आणि बरोबर इथूनच गीतेच्या खऱ्या उपदेशाला सुरुवात होते. ओके, आता अर्जुनाने तर शस्त्र टाकले. मग श्रीकृष्ण काय उत्तर देतात? तर त्यांचं उत्तर हे काही साधं सोपं नाहीये. ते अर्जुनाच्या विचार करण्याच्या पद्धतीतच एक मोठं मूलभूत परिवर्तन घडून आणणार आहे. चला पाहूया. विभाग 2, शाश्वत आत्मा. श्रीकृष्ण सुरुवातच करतात अर्जुनाच्या समजुतीला आव्हान देऊन. ते म्हणतात, तू पंडितांसारखे शब्द बोलतोयस, पण अशा गोष्टींसाठी शोक करतोयस ज्यासाठी शोक करणं योग्य नाही. जे ज्ञानी असतात ते ना जिवंतांसाठी दुःख करतात ना मृतांसाठी. म्हणजे कृष्ण थेट त्याच्या दुःखाच्या मुळावरच घाव घालतात. तर मग श्रीकृष्णाच्या उत्तराचा गाभा काय आहे? तो आहे आत्मा, म्हणजे आपलं खरं शाश्वत स्वरूप. ते समजावून सांगतात की हे शरीर नश्वर आहे, ते एक ना एक दिवस नष्ट होणार. पण आत असलेला आत्मा तो अजन्मा आहे, सनातन आहे. शरीराचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही. हाच तो महत्वाचा फरक आहे. आणि हाच विचार अर्जुनाच्या दुःखावरचा खरा उपाय आहे. बघा, श्लोकात म्हटल्याप्रमाणे आत्म्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. तो कधी जन्माला आला नाही आणि येणाराही नाही. तो तर शाश्वत आहे. मग जर आत्मा अविनाशी आहे तर शोक कशासाठी करायचा? शरीर तर फक्त एक वस्त्र आहे जे बदललं जातं. ठीक आहे, आत्मा तर शाश्वत आहे हे कळलं. पण मग आता प्रश्न उरतो की या जगात वागायचं कसं? कर्म करायची की नाही? याच प्रश्नाचं उत्तर श्रीकृष्ण देतात कर्मयोगाच्या रूपात. पाहूया विभाग 3, फळाच्या अपेक्षेविना कर्म. तर कर्म करण्याचे 2 मार्ग आहेत. डावीकडे बघा, फळाच्या अपेक्षेने केलेलं कर्म. यातून काय मिळतं? चिंता, बंधन आणि दुःख. आणि उजवीकडे फळाची अपेक्षा न ठेवता फक्त कर्तव्य म्हणून केलेलं कर्म, आणि यातून मिळते मुक्ती आणि अढळ शांती. म्हणजे गीतेचा उद्देश कर्म थांबवणं नाहीये, तर कर्मामागची भावना, ती आसक्ती बदलणं आहे. आणि यालाच म्हणतात कर्मयोग. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं काम, आपलं कर्तव्य पूर्ण निष्ठेने करायचं, पण त्याचे परिणाम काय होतील ते परमात्म्यावर सोडून द्यायचं. यश मिळालं म्हणून हुरळून जायचं नाही आणि अपयश आलं म्हणून खचून जायचं नाही. यातूनच खरी शांती मिळते. आणि इथे खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहे. दुसऱ्याचं काम कितीही चांगलं दिसत असलं तरी ते उत्तम रीतीने करण्यापेक्षा आपलं स्वतःचं विहित कर्तव्य, जरी त्यात काही दोष असले तरी तेच पार पाडणं जास्त महत्वाचं आहे. कारण आपल्या स्वभावाला अनुसरून जे कर्म आहे त्याने कधीही पाप लागत नाही. यात प्रामाणिकपणावर खूप जोर दिला आहे. आत्तापर्यंत आपण कर्म आणि आत्म्याबद्दल बोललो, पण आता हा संवाद एका वेगळ्याच उंचीवर जातोय. आता श्रीकृष्ण स्वतःच्या म्हणजेच ईश्वराच्या खऱ्या स्वरूपाबद्दल सांगणार आहेत. चला बघूया विभाग 4, ईश्वरी साक्षात्कार. आणि इथे श्रीकृष्ण एक मोठं रहस्य उघड करतात.
ते अर्जुनाला सांगतात की जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म वाढतो तेव्हा मी स्वतः अवतार घेतो. याचा अर्थ काय? तर तेच परमेश्वर आहेत जे जगात संतुलन आणि नीतिमत्ता पुन्हा स्थापित करण्यासाठी वेळोवेळी प्रकट होतात. पण ईश्वराचं स्वरूप कसं ओळखायचं? तर श्रीकृष्ण सांगतात, जगात जे काही सुंदर, शक्तिशाली आणि गौरवशाली आहे त्याचा स्रोत ते स्वतः आहेत. सर्व यज्ञ आणि तपांचा अंतिम भोगता, सर्व ग्रहांचा नियंत्रक आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व जीवांचा खरा हितचिंतक मित्र तेच आहेत. थोडक्यात सांगायचं तर विश्वातल्या सगळ्या भव्य गोष्टी म्हणजे त्यांच्या वैभवाची फक्त एक छोटीशी झलक आहे. आणि मग अर्जुनाच्या विनंतीवरून गीतेतला तो सर्वात विस्मयकारक क्षण येतो. श्रीकृष्ण आपलं विश्वरूप प्रकट करतात. अर्जुनाला दिव्यदृष्टी दिली जाते आणि तो पाहतो एक असं भव्य आणि तितकंच भयावह रूप ज्यात संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे. सर्व देव, सर्व जीव, भूत, भविष्य, वर्तमान सगळं काही एकाच वेळी एकाच रूपात. हे अद्भुत रूप पाहिल्यावर अर्जुनाची सगळी शंका दूर होते. तो पूर्णपणे शरण येतो आणि म्हणतो, हे महात्मन, तुम्ही तर ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ आहात. तुम्हीच आदी सृष्टीकर्ते आहात. मग लोक तुम्हाला नमस्कार का करणार नाहीत? आता त्याला खात्री पटली होती की श्रीकृष्णच सर्व कारणांचे मूळ कारण आहेत. ठीक आहे, तर हे सगळं ज्ञान मिळाल्यानंतर यातून परमशांती कशी मिळवायची हाच आपल्या विवेचनाचा अंतिम टप्पा आहे. विभाग 5, परमशांतीची प्राप्ती. इथे शांतीची अवस्था समजावण्यासाठी समुद्राचे खूप सुंदर रूपक वापरलं आहे. बघा, समुद्रात कितीही नद्या येऊन मिळाल्या तरी तो शांत आणि स्थिर राहतो. तो कधीही आपल्या मर्यादेच्या बाहेर जात नाही. त्याचप्रमाणे ज्ञानी व्यक्तीच्या मनात कितीही इच्छा आकांक्षांचे प्रवाह आले तरी त्याचं मन विचलित होत नाही. तो जगात राहतो पण जगाच्या पलीकडे असतो. तर मग ही शांती मिळवण्याचा मार्ग काय आहे? गीतेने काही पायऱ्या सांगितल्या आहेत. पहिली पायरी, मन आणि इंद्रियांवर नियंत्रण. दुसरी, कर्माच्या फळांपासून अलिप्तता. तिसरी, खोटा अहंकार आणि इच्छा यांपासून मुक्ती. चौथी, सर्वांच्या कल्याणासाठी काम करणं. आणि पाचवी, अंतिम पायरी, परमात्म्याविषयी शुद्ध भक्ती. म्हणजे ही शांती मिळवणं ही एक निष्क्रिय गोष्ट नाही, तर एक सक्रिय, जागरूक प्रक्रिया आहे. आणि गीतेचं अंतिम वचन काय आहे? तर जो कोणी या दिव्य चेतनेत स्थिर होतो त्याला मृत्यूच्या क्षणीही भगवंताच्या धामात प्रवेश मिळतो. म्हणजेच त्याला या जन्ममृत्यूच्या आणि दुःखाच्या चक्रातून मुक्ती मिळते. आणि बघा, आपण पुन्हा तिथेच येऊन पोहोचलो जिथून अर्जुनाचा प्रवास सुरू झाला होता. त्याने प्रश्न विचारला होता की ज्याचं मन स्थिर आहे तो कसा बोलतो, कसा बसतो, कसा चालतो? गीता आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते, एक नकाशा देते. पण त्या नकाशावरचा प्रवास, त्या मार्गावर चालून प्रत्येक कृतीत ती शांती अनुभवण्याचं काम हे आपल्याला स्वतःलाच करायचं आहे. यावर चिंतन करण्यासाठी गीता आपल्याला एक दिशा देऊन जाते.